शेवटी नको होतं तेच झालं. देवयानी आणि आदित्य राजेंना हे रहस्य समजलं, तरी आम्ही रणवीर राजेंना सांगत होतो वेळीच काळजी घ्या, पण त्यांनी ऐकलं नाही आमचं. नताशा आपण समजत होतो त्यापेक्षा जास्त धूर्त निघाली. तिला हवं ते पदरात पाडून घेतेच आहे, ते देण्या वाचून आपल्याकडे गत्यंतर नाही. आम्हाला त्याचं काही विशेष वाटत नाही. आम्हाला काळजी वाटते ती तिच्या प्रकृतीची. तिची तब्येत वरचेवर बिघडत असते. एकदा का ते मूल आपल्या सुखरूप ताब्यात आलं की झालं. अजून आपल्या हातात काही दिवस आहेत. प्रियदर्शनी आणि नताशाला लवकरात लवकर बाहेर हलवायला हवं, नाही तर प्रियदर्शनी गरोदर नाही हे देवयानीच्या नक्कीच लक्षात येईल. प्रियदर्शनी फार हळवे आहेत. भावनेच्या भरात खरं काय ते देवयानीला सांगून टाकलं ना, तर आत्तापर्यंत आपण जे काही ठरवलंय ना ते सगळं वाया जाईल. तुम्ही काळजी करू नका साईमा. आमचा वारस आम्ही कुठल्याही परिस्थितीत ताब्यात. जे झालं ते झालं. आता यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करायला हवा. रणवीर राजेंशी याबाबत बोलायलाच हवं. हॅलो रणवीर, तुम्ही खोटं का बोललात? तुम्ही प्रेग्नंट आहात? वहिनी, तुम्ही का फसवत आम्हाला सगळ्यांना? प्रियदर्शनी या घरातल्या मोठ्या सुनबाई म्हणून तुम्हाला सगळी जबाबदारी माहितीच आहे. त्याची जाणीव आम्ही करून द्यायची काही गरज नाही, नाही का? खरं तर रणवीर राजे आणि नताशा यांच्याबद्दल आता तुम्हाला सगळं कळलेलंच आहे. हे प्रकरण आत्ता फक्त आपल्यातच आहे, पण जर काही लोकांना कळलं ना तर रणवीर राजेंबरोबर तुम्हालाही बदनामीला सामोरं जावं लागेल. कळतंय ना आम्ही काय म्हणतोय ते? यात आमची काय चूक आहे? सगळं तुम्ही आम्हाला का सांगताय? कारण ते मूल आम्हाला आमच्या घराण्याचा वारस म्हणून हवंय, पण ते मूल तुमचं म्हणूनही लोकांनी ओळखायला हवं. पत्नी म्हणून तुम्ही कुठेतरी कमी पडला. म्हणूनच रणवीर राजेंना माझी गरज पडली. आतापर्यंत आमचाही असाच समज होता. दोष आमच्यात आहे. आम्ही बाप होऊ शकत नाही. राजे शिर्के घराण्याला वारस देऊ शकत नाही. पण आता सत्य उघडकीस आलंय आणि त्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली आहे. दोष तुमच्यात आहे, आमच्यात नाही. तुमची खात्री पटत नाही. तुमचा विश्वास बसावा यासाठी मी कुठल्याही परीक्षेला सामोरी जायला तयार. अगदी DNA टेस्ट. त्या मुलाचं अबॉर्शन रोखणाऱ्या तुम्ही कोण? आई आई आहोत आम्ही त्याच्या. काय? रणवीर राजे, तुमच्यासाठी, साईमानसाठी आणि त्या निष्पाप जीवाला वाचवण्यासाठी आम्ही त्याच्या आई होणार आहोत. अभिनंदन. आमच्याकडे मी तुम्हाला अभिनंदन. ठीक आहे.
बहिणी, खरंच खूप आनंदाची बातमी आहे, पण आमच्यापासून लपवून का ठेवली? देऊ, आम्हाला बोलायचं होतं का तुझ्याशी? बोला बहिणी. देव, तुझं आमच्या रागवणं आम्ही समजू शकतो. इतकी मोठी गोष्ट आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवली. साहजिक आहे तुला आमचा राग येणं. चुकलं आमचं देव, म्हणून तर माफी मागायला आलोय आम्ही तुझी. वहिनी, मनापासून बोलतोय का आम्ही? बघ ना, तू किती आस्थेनं आमची चौकशी करत होतीस. आम्हाला काय हवं नको ते विचारत होतीस. लाड करत होतीस आमचे. आणि आम्ही मात्र तुझ्याशीच खोटं बोलत राहिलो. खरंच देव, खरंच सांगतोय आम्ही. कित्येक वेळेला वाटलं की येऊन तुला सगळं खरं खरं सांगून टाकावं, पण हिम्मत नाही का झाली. तू मात्र प्रेमाने आमचं करत राहिलीस. कदाचित आम्ही फक्त तुला नाही, आम्हाला स्वतःलाही फसवतच होतो. पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची विश्वास हा श्वासा इतका सहज हवा. चुकलं आमचं देव, माफ करा मला. वहिनी, प्लीज प्लीज असं बोलू नका. मोठ्यांनी लहानांची माफी नसते मागायची. आणि मला हेही माहितीये वहिनी, यात तुमचा काहीच दोष नाही. हे सगळं तुम्ही भैयासाहेब आणि साईमानच्या बोलण्यावरून केलंय. थँक्स देव, थँक्स लॉट. तू खरंच खूप समजूतदार आहेस. आता मनातून अपराधीपणाची भावना काढून टाका. पण वहिनी, या सगळ्यात मला एक वेगळीच काळजी वाटते. म्हणजे यामागे नताशाचा काय हेतू असेल? तुला काय म्हणायचं आम्ही समजलो नाही. वहिनी, नताशा दिसते तेवढी सरळ नाहीये. तिने तुमच्याकडे कोऱ्या कागदावर सह्या मागितल्यात. याचाच अर्थ तिचा नक्कीच काहीतरी हेतू आहे, आणि तोच मला शोधून काढायचा आहे. पण वहिनी, मी आहे ना, तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. तिचा हा प्लॅन मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. किती उशीर केलास आणि फोन का उचलला नाहीस माझा? काय विचारतोय मी तुला? बोलणार आहेस काही? किती कटकट करतोयस तू. जरा वेळ शांत बस. नीट बोल माझ्याशी. नवरा आहे तुझा मी. आपण नंतर बोलूयात. खूप थकून आले मी. थकायला काय झालंय? हा? टाइमपास करायला बाहेर जात नाही मी. कामं असतात. तेच म्हणजे बिनकामाचा मीच आहे. आठवडा झाला मला घरात येऊन. घरात बसून बसून कंटाळा आलाय मला. डोकं फिरायची वेळ आली. आणि तू सतत बाहेर. काय वाटतं तुला मग? मीही तुझ्यासारखं घरात बसून राहायचं? मग खायचं काय? पिंजऱ्यात कोंडल्यासारखी परिस्थिती झाली आहे माझी. रिकामा वेळ खायला उठतो मला. ह्या सगळ्या परिस्थितीला तू जबाबदार आहेस. इंदोरला जो 5 करोडचा फ्रॉड केलास ना,
तो करायच्या आधी जरा विचार केला असतास तर. त्यामुळे तुला असं पोलिसांपासून लपवून राहावं लागतंय. अजून काही दिवस तुला असंच राहावं लागणार. माहिती आहे, परत परत आठवण करून द्यायची काही गरज नाहीये. त्या रणवीरकडून पैसे कधी मिळणार आहेत तुला? आणि मग ते लवकरात लवकर मिळव. आपण हे शहर सोडून दूर कुठेतरी निघून जाऊ आणि आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करू. तुला वाटतं तितकं सोपं नाहीये ते. आधी आपल्याला आपलं बाळ त्याला सोपवावं लागेल आणि मगच. Shit. कंट्रोल कर. तुझा हा उतावळेपणा आपल्या दोघांनाही संपवेल. नाही तर तुला जर असं वाटत असेल की यापुढचं आपलं आयुष्य आपण आनंदाने सुखाने घालवायचं आहे, तर अजून काही दिवस तुला असंच पोलिसांपासून लपून राहावं लागेल. जर का पोलिसांना कळलं तर आपल्या दोघांचंही. सो प्लीज हॅव कंट्रोल. आज तुला खूप आनंद होत असेल नाही? ज्या गोष्टीची तू वाट पाहत होतीस ती अखेर झाली. आता आमची बेअब्रू करायला तू मोकळी झाली. असं का बोलताय सायमा? राज शिर्केंचं खूप मोठं रहस्य कळलंय ना तुला. आता काय तू हवं ते करू शकतेस. सायमा, असं का विचार करताय? राजे शिर्के घराण्याची बदनामी व्हावी असं मला का वाटेल? उगीच खोटा आव आणू नकोस देवयानी. आमची सगळीकडे नाचक्की झाली तर तुला खूप आनंद होईल याची आम्हाला कल्पना आहे. नाही भैयासाहेब, तुम्ही समजताय तसं अजिबात नाहीये. असा माझा कुठलाच हेतू नाहीये. राजे शिर्के घराण्याची बदनामी होऊ नये असंच मला वाटतं. आणि नताशाने कोऱ्या कागदावर तुमच्या सह्या का मागितल्या ते मला कळलंय. राजे शिर्के घराण्याची जर कोणी बदनामी करणार असेल ना, तर ती मी नाही, नताशा करेल. तू काय आम्हाला मूर्ख समजतेस? आमचा नताशावर पूर्ण विश्वास आहे. भैयासाहेब, भैयासाहेब प्लीज नताशावर इतका विश्वास ठेवू नका. ती इतकी साधी सरळ असती तर कोऱ्या कागदावर तुमच्या सह्या का मागितल्या असत्या? आता तू आम्हाला अक्कल शिकवणार आहेस का? नाही सायमा, मी फक्त तुम्हाला सावध करते. त्याची काही गरज नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतो. त्यात कुठलाही बदल होत नाही. पण भैयासाहेब, बस. बस, आम्हाला काही एक ऐकायचं नाहीये. तुला असं वाटत असेल की हे सगळं कळल्यामुळे तू म्हणशील तसं आम्ही वागू, तर हा तुझा भ्रम आहे. तू आणि विक्रम काय वाटेल ते करा, आम्हाला काही फरक पडणार नाही.
ठीक आहे, तुमचा निर्णय जर ठरलाच असेल तर मी काहीच करू शकत नाही. पण माझी एक विनंती आहे, नताशावर विश्वास ठेवू नका. ती सरळ मुलगी नाहीये. आम्ही तुझं मत विचारलेलं नाहीये. तू जाऊ शकतेस. एक मिनिट. देवयानी, तू तुझं तोंड बंद ठेवायला हवं. प्रियदर्शनीनंच मूल होणार आहे हे लक्षात ठेव. जा तू. Of course, darling. Oh, yeah, I can understand. मी येणार आहे तिकडे. Of course. हो, yes. अरे, तर कसं? I'll call you back. Mom? अमोल, अहो जरा इकडे या. हे काय आहे? शोभतं का तुला हे सगळं? What happened, Mom? अरे केवढा पसारा करून ठेवलायस. What? अमोल, हे सगळं काय आहे? काय म्हणजे? जे तुम्ही बघताय तेच. अमोल, याचा अर्थ काय? ही असली पोस्टर्स तुला कुणी लावायला सांगितली? Mom, कुणी कशाला सांगायला पाहिजे? मला वाटलं ते मी केलं ना. ही असली पोस्टर्स, ही तुझी आवड आहे. अमोल, या घरात असली पोस्टर्स लावायची नाहीत. तू एक चांगल्या घरातला मुलगा आहेस. ऑन डॅड, ठीक आहे, असली पोस्टर्स लावल्याने मी काय लगेच वाया नाही जाणार, यु नो. अमोल, बाबांना तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे एक मिनिट. अमोल, ही असली पोस्टर्स आपल्यासारख्यांच्या घरात चालणार नाहीत. सो बिग डील डॅड. डॅड, तुमची पिढी वेगळ्या पद्धतीने वागली म्हणून मीही असंच वागावं हा अट्टास काय तुमचा? डॅड, मी एका वेगळ्या कल्चरमध्ये वाढलो. माझी लाईफस्टाईल वेगळी आहे. डोंट यू अंडरस्टँड? अमोल, अरे पण मॉम, ही खोली तुम्ही माझ्या ताब्यात दिलीत ना, आणि त्यावेळेलाच तुम्ही म्हणालात की ही तुला हवी तशी सजव म्हणून मी सजवली. सो व्हॉट्स रॉंग विथ दॅट? हो, म्हणून काय? डॅड, तुम्ही मला लहानपणापासून वेगळ्या कल्चरमध्ये वाढवलं. सो आता मला त्याची सवय झाली आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड ना. तुम्ही प्रत्येक बाबतीत नाक खुपसू नका, ओके? अमोल, अमोल, हे बघ, तू हे जे काही केलंस ना ते तुझ्या आजोबांना आवडणार नाही एवढं लक्षात घे. अमोल, मी समजावते. तुम्ही चला चला. हे स्वीटहार्ट, या. रिलॅक्स. येत्या 2 दिवसात आपण एका मिशनवर जाणार आहोत. हे मिशन कंप्लीट केल्याशिवाय आपल्याला परत येता येणार नाही. त्यामुळे कधी परत येऊ हे सांगता येत नाही, आणि जिवंत परत येऊ की नाही हेही सांगता येत नाही. कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणतोय ते? तेव्हा घरातून निघताना आपला निरोप शेवटचा असेल हे लक्षात ठेवा. हा युनिफॉर्म घालताना आपण देशासाठी प्राण गमावण्याची शपथ घेतली होती. ती खरी करायची वेळ झाली. देशासाठी बलिदान करायची तुमची तयारी आहे?
काय तुमच्या चेहऱ्यावर इतके 12 का वाजलेत? बोला ना, आहे ना तयारी देशासाठी बलिदान करायची? लढणार कसे मग तुम्ही? बोला ना. सर, माझी तयारी आहे. माझ्या वडिलांनी केलेल्या देशसेवेबद्दल मी लहानपणापासूनच ऐकत आले. आणि आज जर या मिशनवर मला शहीद व्हावं लागलं तर यासारखी दुसरी अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी नसेल. गुड. आय लाईक युअर स्पिरिट. थँक्यू सर. फक्त हेच स्पिरिट तुझं मिशनवर जाईपर्यंत कायम ठेव. मिशनवर जाणं हे काय स्वयंपाकघरात जाऊन भाजी करणं इतकं सोपं नाही. यू मे गो नाव. येस सर. आम्हाला ज्याची भीती होती तेच झालं. म्हणजे विक्रम आणि देवयानी यांना हो, त्यांना सगळं कळलंय. त्यांना कसं कळलं? प्रियदर्शनीला चक्कर आली म्हणून देवयानीने डॉक्टरला बोलवलं आणि कसला विचार करतेस? हा जो तुम्ही करताय याचा शेवट काय? म्हणजे विक्रम, देवयानीच्या घरचे. म्हणजे काय बडबडतेस? विचार करते की हे रहस्य किती जणांपर्यंत पोचणार आहे. रणवीर, मला खूप टेन्शन आलंय. आम्हालाही टेन्शन आलंय. मी ना कॉन्ट्रॅक्टमध्ये आधी लिहून घ्यायला पाहिजे होतं की काहीही झालं तरी कॉन्ट्रॅक्टमधले पैसे हे कसेही करून मला शेवटी कॉन्ट्रॅक्ट 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 दुसरं काही नाही आहे का तुझ्या आयुष्यात? कॉन्ट्रॅक्ट माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि आमच्यासाठी तुझ्या पोटातलं बाळ सर्वस्व आहे. पण ते संपल्यातच जमा आहे. काहीही संपलेलं नाही. विक्रम जरी तुझ्या विरुद्ध गेले तरी साईमा, प्रिया आणि आम्ही तुझ्या बाजूने आहोत. कॉन्ट्रॅक्टमध्ये काही मेन्शन करायची गरज नाही. हा राजे शिर्केंचा शब्द आणि तो खरा होणार. तू स्वतःची काळजी घे. आम्ही तुझ्या पोटातल्या बाळाची काळजी घेऊ.